सरकारनं नोटिसा पाठवल्या जिल्हा परिषद कलेक्टर आणि अँटी करप्शनला की यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची एक तक्रार करण्यात आलेली आहे। 1100 कोटी मंजूर झालेले होते, त्यातले 550 कोटी आतापर्यंत खर्च झाले। प्रत्यक्ष जागेवर पाण्याची विहिरी किंवा संबंधित यंत्रणा काहीच नाहीये। आपण या संदर्भात मागे पण आवाज उठवला होता, आपल्याला काय वाटतं? नाही, दोन भाग आहेत। एक तर याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना कॉन्ट्रॅक्टर बेगुमानपणे करतात, हे खरं आहे। अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष राहतं, हेही खरं आहे। पण त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आता काही ठिकाणी पंचायती असतील नसतील, त्या दृष्टिकोनातून अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे। आणि ठीक आहे, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे मला असं वाटतं एक स्पेशल SIT नेमून जरी चौकशी करायची न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तरी केल्यास काय हरकत नाही। कारण काही ठिकाणी एकेका ठेकेदाराला 20-20, 25-25, 30-30 कामं दिल्यामुळेच कामं रखडलेली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। माझं असं म्हणणं आहे की एका ठेकेदाराला एका उपविभागात जास्तीत जास्त 3 कामाची मुभा असावी। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं घेऊन कुठल्याच कामं न केलेल्या ठेकेदारांच्या वरती सुद्धा काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। ठेकेदाराला 18 कामं दिली गेली आणि अजूनही ती कामं अपूर्ण आहेत। म्हणजे काही ठिकाणी टाक्या अर्धवट बांधल्यात, मात्र त्या टाक्याचं पूर्ण बिल काढण्यात आलं। एका ठिकाणी तर चक्क विहीर एकच खोदले पण 2 विहिरींचे पैसे दिले गेले। तर या संदर्भात तुम्ही नाही, या संदर्भामध्ये मी नक्कीच कडक कारवाईचं पत्र लिहीन। मी प्रधान सचिव पाणीपुरवठा लिहीन, मंत्री पाणीपुरवठा लिहीन, जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा लिहीन। आणि विशेष करून माझ्या लोकसंख्या मतदारसंघापुरतं सीमित का होईना पण या सगळ्याचा अद्ययावत माहिती तर मागितली जाईलच। पण आपण सांगता त्याप्रमाणे काम अर्धवट ठेवून पूर्ण निधी घेतला गेला असेल म्हणजे बिल, तर 100% त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं मी लिहिलं। तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले नाहीये, आदित्यताई मंत्री आहे, तर आपल्याकडे अर्धवट माहिती आहे। मार्चपर्यंत पैसे जमा झाले, म्हणजे 1 महिना, आता आज तर महिना संपतो ना। म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण असं वाक्य बोललात की जणू काही जानेवारीपासून दिले गेले नाहीत, असं नाही। आपण एक बघा, नियमितपणाने योजना सुरू आहे, राज्य सरकारने नियमित उपलब्ध। एक तर माझा विषय नाही, मुलगी बघते तर तिच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये मी सुद्धा गेलेलो नाही, मी जातही नाही। पण तरीसुद्धा राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याचे मंत्री योग्य रीतीने करत आहेत। आणि मला असं वाटतं की पुढच्या 2-4 दिवसांमध्ये माझ्यापेक्षा त्याच अधिक विद्यार्थी सांगू शकतील। मला त्या बाबतीमध्ये माहिती नाही की निधी कधी वितरित होणार आहे, पण यामध्ये विलंब झाला नाही एवढं मात्र मी सांगू शकतो। बाहेरून झाले पण अंतर्गत ॲक्सिलेटर आहे तो एकाच स्टेजला आहे, दुसऱ्या भागात नाहीये। आणि जेव्हा सामान घेऊन ज्येष्ठ नागरिक वर जातात, एक तर लिफ्ट खूप लांब आहे स्टेशन पासून, तो सामान घेऊन जाण्याचा जो प्रकार आहे त्या संदर्भात आपण काही सुधारणा करण्याची मी मगाशीच आपल्याला सांगितलं, स्वतःहून सांगितलं की मे महिन्याच्या आत कोकण रेल्वेच्या CMDला घेऊन मी इथे येणार। त्यावेळेला पालकमंत्री आमदारांना सुद्धा विनंती करणार की त्यांनी उपस्थित राहावं, प्रवासी संघटना असतील तर त्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करेन। ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी एकदाच लक्षामध्ये घेऊन त्याच्या उपाययोजना करण्याचं अंदाजपत्रक लवकर तयार करण्याचं त्यांना सूचित करण्यात येईल। तोपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे विलिनीकरण होईलच, त्यावेळेला भारत सरकारच्या भारतीय रेल्वेकडून आणि रेल्वे विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल।